वक्तव्याबद्दल माफी मागावी असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। आणखी एक मोठी अपडेट, मिलिंद नार्वेकर, आमदार मिलिंद नार्वेकर हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज सकाळीच देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती। या भेटीच्या बातम्या सध्या हेडलाईन्समध्ये असताना, चर्चेत असताना आता शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झाल्यात। त्यामुळे मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आता नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात आणि त्याच निवडणुकांच्या अनुषंगानं होणारी प्रत्येक भेट ही राजकीय चष्म्यातनंच बघितली जाते। त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचं देवेंद्र फडणवीसांना भेटणं सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। सागर निवासस्थानी मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। आज सकाळीच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांची शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी एक भेट झाली। या भेटीबद्दल अनेक चर्चाही उपस्थित केल्या जातात। एकतर अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती भाजपकडनं संधी दिली जाईल अशी एक चर्चा आहे। राज ठाकरेंनी मध्यंतरीच्या काळात निवडणुकाच्या निकालांसंदर्भात, खास करून ईव्हीएम संदर्भात मोठे सवाल उपस्थित केले होते। या चर्चा सुरू असताना सागर बंगल्यावर भेट होते मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीसांची। अधिक माहिती तुषार उपनवार देतात। तुषार, आपण ज्ञानोदय पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मिलिंद नार्वेकर असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सुभाष देसाई हे सुद्धा आता आपल्याला सागर बंगल्यावरती दाखल होताना पाहायला मिळतात। आताच थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची ताज हॉटेलमधील नियोजित बैठक आटपून आपल्याला आता सर्व बैठका त्यांनी रद्द केलेल्या आहेत आणि सागर या निवासस्थानी आपल्याला ते विशिष्ट काही व्यक्तींना भेटणार असल्याचं कळलं होतं। आणि आता शिवसेनेचे प्रमुख नेते आपल्याला सागर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। तसं पाहिलं तर मिलिंद नार्वेकर असतील किंवा सुभाष देसाई असतील हे दोन्ही प्रमुख नेते हे शिवसेनेमधले उद्धव ठाकरे यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात। तेव्हा आता हे दोन प्रमुख नेते नेमकं देवेंद्र फडणवीसांसोबत काय चर्चा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की आपण टाइमलाईन पाहिली तर आज सकाळीच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास आपल्याला बंद दाराआड चर्चा होताना पाहायला मिळाली होती। आणि त्यानंतर अवघ्या 4 तासानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी पोहोचताना पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांमध्ये आपण ज्ञानोदय पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी स्वतः आदित्य ठाकरे आपल्याला असेल किंवा मुंबई मंत्रालय या ठिकाणी भेटीगाठी घेताना पाहायला मिळत होते। किंबहुना वरुण सरदेसाई जे उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियातले एक सदस्य म्हणून त्यांना ओळखलं जातं, सध्या ते आमदार आहेत, ते देखील आपल्याला वारंवार देवेंद्र फडणवीसांची भेट घेताना पाहायला मिळत होतं। त्यामुळे आजच्या बरोबर आहे, त्यामुळे आजच्या तुषार 2 भेटी खूप महत्त्वाच्या आहेत। एक तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची आणि दुसरी आता सागर निवासस्थानी होत असलेल्या मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीसांची भेट। रविकिरण देशमुख राजकीय अभ्यासक सध्या आपल्यासोबत आहेत। रविकिरणजी, आजची टाइमलाईन महत्त्वाची आहे। राजकारणात टायमिंगला खूप जास्त महत्त्व असतं। सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट आणि आता उद्धव ठाकरेंचे विश्वासू देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात। कसा अर्थ काढायचा आहे दोनही भेटींचा एकाच दिवशी घडलेल्या? नाही, गेली अनेक वर्ष मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बऱ्याच गोष्टी पुढे नेताना दिसतात। म्हणजे हे आजच नाहीये, गेले 10-15 वर्षापासून जे त्यांचं ऑब्झर्व्ह करतात त्यांना हे दिसून येईल की बरेचसे ते त्यांचे दूतच आहेत तसं पाहायला गेलं तर आता आजची सुद्धा भेट ते असं म्हणतील की मी सुद्धा एक आमदार आहे, माझी काही विकासाची कामं होती वगैरे वगैरे। पण ते ठीक आहे, 2 राजकारणी भेटतात आणि 2 भिन्न पक्षाचे लोक भेटतात तेव्हा अशा चर्चा होतातच की नेमकं राजकारणामध्ये काय चालू आहे। आपण आता अलीकडेच पाहिलं की पराग अळवणी यांच्या घरच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील मंत्री महोदय आणि मिलिंद नार्वेकर एकत्र असताना काय झालं आणि नंतर उद्धव ठाकरे आले, मग कधी होणार युती वगैरे चर्चा झाली। त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा केला की लग्न समारंभामध्ये अशा चर्चा होत नसतात, त्यामुळे ते त्यांनी उडवून लावलं होतं। परंतु दुसरं एक महत्वाचं अलीकडे त्यांनी म्हटलं होतं की तामिळनाडू किंवा दक्षिणेतल्या राज्यांमध्ये जी कटुता असते राजकारण्यांमध्ये ती महाराष्ट्रामध्ये नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि हे ते नेहमी सांगतायत। त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्याकडून सुद्धा एवढा कडवटपणा काही जपला जात नाही। त्यामुळे शिवसेनेला एक मार्ग तसा मोकळा आहे सुसंवाद ठेवण्याचा आणि तो सुसंवादाचा मार्ग कदाचित मिलिंद नार्वेकर पुढे नेत असावेत। कारण उद्धव ठाकरे यांनी भेटणं याला एक वेगळा अर्थ असतो, मिलिंद नार्वेकरांनी भेटणं
त्यांचे काही विचार असतील, काही मेसेज असतील ते पोहोचवणं, त्याला एक वेगळा अर्थ असतो. मला वाटतं या अर्थाने या भेटीकडे पाहिलं गेलं पाहिजे. ज्ञानदा, बरोबर आहे की राजकीय दृष्टिकोनातनं भेट झाली हे तर निश्चितच आहे, पण जेव्हा सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर म्हणजे उद्धव ठाकरेंचे सर्वाधिक विश्वासू हे दोघं जण जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात, तेव्हा काय संकेत असू शकतात? पुढच्या वाटचालीबद्दलचे असतात का, किंवा पुढच्या राजकीय गणितांबद्दलचे ते असू शकतात का? एक महत्वाचं आहे बरं, की राजकारणामध्ये कायमचं शत्रुत्व कुणीही कुणाशी ठेवू इच्छित नाही. कारण आपलं राजकारणाची रचना अशी झालेली आहे की तुम्हाला कुणी आवडो न आवडो, तो जर जनहितासाठी राजकारणात सक्रिय असेल तर त्याला तुम्हाला भेटावंच लागतं. असं कोणी म्हणू शकत नाही की मी कुणाला भेटणारच नाही, माझी भेटायची इच्छाच नाही, असं नाही होत. कारण राजकारण हे स्वतःसाठी नसतं केलं जात, राजकारण हे लोकांसाठी केलं जात असतं. आणि ज्याच्याकडे लोकांचे प्रश्न, लोकांचे विषय असतात त्या व्यक्तीला भेटावंच लागतं. आणि विरोधी पक्षामध्ये आज शिवसेना थोडंसं यासाठी थांबवतेय, कारण प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत. ते सकाळच्या भेटीबद्दलही बोलले होते आणि आत्ताच्या भेटीबद्दलही आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. प्रवीण दरेकरजी, सागर निवासस्थानी एक महत्त्वाची भेट होती आहे. मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई देवेंद्र फडणवीसांना भेटतात, आपली प्रतिक्रिया? नाही, मिलिंद नार्वेकर आता उद्धवजी ठाकरे साहेबांचे CS आयुक्त तर आहेतच, हो, परंतु विधान परिषदेचे आमदार आहेत. आणि कुठलाही आमदार त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा होऊ शकते, विकास कामासंदर्भात भेट असू शकते. त्याशिवाय ते उद्धवजी ठाकरे साहेबांचे विश्वासू सहकारी आहेत. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट नाकारता येत नाही की उद्धवजी ठाकरेंचा काही संदेश असेल किंवा काही भूमिका असेल किंवा त्यांचे विकासासंदर्भात काही भूमिका असेल तर त्या संदर्भातही एक राजकीय नेता मुख्यमंत्री यांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी अशाही प्रकारची चर्चा होऊ शकते. परंतु अलीकडच्या काळात भेट झाली म्हणजे लगेच काहीतरी राजकीय समीकरण होत आहेत असं काय मानायचं मला कारण नाही. कारण सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट झाली तेव्हा देवेंद्रजींनी स्पष्ट केलं. आणि मला वाटतं आताची होणारी भेट सुद्धा त्या ठिकाणी राजकीय काही त्याच्यामागे दडलेला असेल असं मला अजिबात वाटत नाही. राजकीय कोणताही अर्थ नसावा या भेटीमागे असं आपण म्हणताय. धन्यवाद, आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सुद्धा आपल्यासोबत आहेत. नरेश म्हस्केजी, आज दिवसभरातल्या 2 गाठी भेटी, राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट होणार आणि त्यानंतर लगोलग अवघ्या 3-4 तासात मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई हेही फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचणं. मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत जी, आणि त्यामुळे आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. एक छोटीशी अपडेट आहे, ती अपडेट देते की अंबादास दानवे सुद्धा त्यांच्यासोबत पोहोचलेले आहेत सागर निवासस्थानी. आणि बाळासाहेब ठाकरेंचं जे राष्ट्रीय स्मारक बनतंय त्याचे अध्यक्ष बदलले जाऊ नयेत या संदर्भातली काहीतरी चर्चा सागर बंगल्यावर होती असं आत्ता कळतंय. तुम्ही प्लीज कंटिन्यू कराल? नाही, आता विषय काय आहे तो त्याच्याबद्दल मला याची कल्पना नाही आहे. आता त्यांच्या जर पक्षाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं असेल किंवा काहीतरी विषय घेऊन गेले असतील, ते विधान परिषदेला आमदार आहेत आणि अंबादास दानवे असतील, सुभाष देसाई असतील, पक्षाची काहीतरी भूमिका, काहीतरी मागणी असेल ती घेऊन गेले असतील. किंवा कदाचित ज्या काही कुठे चौकशा सुरू आहेत सध्या आपण ऐकतोय त्या चौकशांपासून आम्हाला वाचवा म्हणून सुद्धा गेले असतील. जोपर्यंत खरं कारण काही बाहेर येत नाही तोपर्यंत काय प्रतिक्रिया देणार? पण एक अगदी छोटासा प्रश्न, प्लीज थोडक्यात उत्तर, की आजच्या या दोन्ही भेटी तुम्हाला योगायोग वाटतात की आणखी काही? सकाळी राज ठाकरेंची भेट आणि आता उद्धव ठाकरेंच्या विश्वासूंची भेट. राज ठाकरे आणि ह्या भेटीशी काय आपण तुलना करता मला काही कळत नाही. राज ठाकरे सगळ्यांना भेटत असतात, मित्र म्हणून, मैत्री म्हणून. राजसाहेब आणि अंबादास दानवे यांची तुलना आपण काय करताय? त्या भेटी वेगवेगळ्या असू शकतात, वेगवेगळ्या कारणास्तव असू शकतात. त्यामुळे अंबादास दानवे आणि राज ठाकरेंची तुलना आपण करू नये असं मला वाटतं.